नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका राळेकर. परिसर अभ्यास भाग 2 विषयाच्या तासिकेमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करते. आज आपण घटक क्रमांक 10 ऐतिहासिक काळ हा नवीन घटक शिकणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण दुसऱ्या पाठात शिकलो आहोत की इतिहासाच्या काळाची विभागणी ही 2 टप्प्यांमध्ये केली जाते. आठवलं ना सर्वांना? तर इतिहासाच्या काळाची विभागणी ही 2 टप्प्यांमध्ये केली जाते. एक प्रागैतिहासिक काळ आणि दुसरं ऐतिहासिक काळ. तर प्रागैतिहासिक काळ म्हणजे काय? तर ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध नसतो त्या काळाला प्रागैतिहासिक काळ असे म्हणतात. प्राक म्हणजे पूर्वीचा, उदाहरणार्थ अश्मयुगीन मानवाचा इतिहास. तर त्यांची कोणतीही लिखित साधने किंवा पुरावा हा उपलब्ध नाही, म्हणून त्याला प्रागैतिहासिक काळ असे म्हणतात. तर ऐतिहासिक काळ म्हणजे काय? तर ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा हा उपलब्ध होतो त्या काळाला ऐतिहासिक काळ असे म्हणतात. जसे ग्रंथ, हस्तलिखिते या सर्वांचा लिखित पुरावा उपलब्ध होतो. तसेच शिवाजी महाराजांचा इतिहास, तर आपल्या सर्वांना माहीत आहे शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला, राज्याभिषेक केव्हा झाला, मृत्यू केव्हा झाला, तर याची नोंद आहे, हे आपल्याला माहीत आहे. म्हणून ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा हा उपलब्ध होतो तर त्या काळाला ऐतिहासिक काळ असे म्हणतात. तर विद्यार्थ्यांनो, पुराश्मयुगात मानवाला लिपी ही अवगत होती का? नाही. तर त्यामुळे लिखित पुरावेही उपलब्ध होऊ शकली नाही. परंतु कालांतराने प्राचीन नागरी संस्कृतीमध्ये लिपी उदयाला आली व त्या आधारे लेखन केले जात होते. तेव्हापासूनच नागरी संस्कृतीच्या उदयाबरोबर नवाश्मयुगाचा प्रागैतिहासिक काळ जो आहे तो संपला आणि ऐतिहासिक काळ हा सुरू झाला. तर सुबक दगडी हत्यारे बनविण्याचा जो कालखंड आहे हा प्रागैतिहासिक काळात येतो आणि याच्यानंतर जो काळ सुरू होतो तो म्हणजे ऐतिहासिक काळ होय. तर ही सर्व पाठाची प्रस्तावना झाली. आता आपण पहिला मुद्दा शिकूया, संस्कृती म्हणजे काय? तर मुलांनो, मला सांगा, निसर्ग कसा बनतो? तर मनुष्य आणि त्याच्या भोवतीचा परिसर मिळून निसर्ग बनतो. मानव आपल्या फायद्यासाठी अनेक नैसर्गिक गोष्टींमध्ये बदल करतो. तर तो कसा बदल करतो? तर इतर सजीव म्हणजेच प्राणी जे आहे तर ते या गोष्टीचा जशा तसा उपयोग करतात. म्हणजे कसं? तर अस्वल हा कुठे राहतो? गुहेत राहतो. तो काही बदल करतो का? नाही, गुहेतच राहतो. मासा हा पाण्यातच राहतो. माकड झाडावरती राहतो. माकड घरात राहतो का? नाही, तो झाडावरतीच राहतो. तर हे जे प्राणी आहे ते जसेच्या तसे राहतात. परंतु मानव जो आहे तो घर बांधून राहतो. म्हणजेच मानवाने उपलब्ध असलेल्या नैसर्गिक घटकात बदल केला. प्राण्यांनी केला का? नाही, मानवानी बदल केला. तर जमिनीचे सपाटीकरण करून जी वर खाली जमीन होती त्याचे सपाटीकरण केले आणि मानवाने घर बांधले. तर त्यांनी कशाचा वापर केला? तर झाडाचे लाकूड वापरले. जी वाळू आहे, पाणी, माती या नैसर्गिक घटकांच्या स्वरूपात सुद्धा मानवाने बदल केला आणि त्याचे घर बांधले. तर इतर सजीव किंवा प्राणी जे आहे ते निसर्गात मिळणारे जे खाद्य आहे ते अन्न म्हणून जसच्या तसे खातात. प्राणी जे निसर्गात मिळणारे खाद्य आहे, जे त्यांना खायला मिळते ते अन्न म्हणून जसच्या तसे खातात. उदाहरणार्थ वाघ हरिणाला खातो, तर ते खाताना त्याचे कच्चे मांस खातो. तो त्या हरिणाला शिजवून किंवा भाजून खात नाही. खातो का? नाही. तसेच ससा काय खातो? गवत खातो. हरिणही गवत खातो. जे त्याला निसर्गरित्या मिळत आहे तेच तो खातो. परंतु मानव जो आहे खाद्यपदार्थ जे आहे ते कच्चे खात नाही. तो ते भाजतो, शिजवतो. म्हणजे कच्च्या अन्न पदार्थावर तो संस्करण करतो. काय करतो? संस्करण. तर संस्करण म्हणजे काय? तर हा नवीन शब्द आला ना तुमच्या कानावर. तर एखाद्या कच्च्या वस्तूचे पक्क्या वस्तूत रूपांतर करणे होय, याला संस्करण असे म्हणतात. किंवा
नवीन रूप प्राप्त करून देणे, एखाद्या जुन्या वस्तूला नवीन रूप प्राप्त करून देणे यालाच संस्करण असे म्हणतात. तर अशा पद्धतीने तो विविध पदार्थांवर संस्करण करत असतो. पहा उदाहरणार्थ, मानव ओबडधोबड जो दगड आहे, कोणताही त्याला आकार नसलेला जो दगड आहे त्याला आकार देतो, त्यापासून सुंदर मूर्ती बनवतो. तर मातीपासून भांडी, विटा आणि इतर अनेक वस्तू तयार करतो. आणि त्याचप्रमाणे कापसापासून धागा बनवतो आणि त्या धाग्यापासून कापड बनवितो. म्हणजेच आपल्याला थोडक्यात सांगायचं झालं तर ते जे निसर्गात मिळते त्याचे स्वरूप तो स्वतःच्या गरजेनुसार बदलून टाकतो. म्हणजेच त्याला जशी गरज आहे तशा प्रकारे तो बदलून टाकतो. तर हे त्याला कशाची आवश्यकता असते? हे सर्व करण्यासाठी मानवाला कशाची आवश्यकता असते? तर मानवाला कौशल्याची आवश्यकता असते. तर पहा, कौशल्य म्हणजे काय? तर कुंभार पाहिला आहे ना सर्वांनी. तर कुंभार चाकावर मातीचा गोळा ठेवून त्या गोळ्याला आपल्या हाताच्या साहाय्याने पाहिजे तसा आकार देतो. तर मातीचा जो गोळा आहे त्याचा पहिले मडकं बनवतो. तो मडक्यावरच थांबतो का? नाही, तर त्याला छान आकार देतो. त्याच्यावर वेली काढतो, पाण्यावर फुलं काढतो. म्हणजेच त्याला तो आकर्षक बनवतो. आपल्या कलाकौशल्याने तो आकर्षक बनवतो. तर ती हवी ती वस्तू घडवण्यासाठी त्याला विचार करावा लागतो. आता त्याला काही बनवायचं आहे, घडवायचं आहे, तर त्याला पहिले विचार करावा लागतो. आणि ती वस्तू प्रत्यक्ष घडवण्यासाठी त्याला श्रमसुद्धा करावे लागते. कारण मेहनत केल्याशिवाय काही साध्य होत नाही. मेहनत हे करावंच लागते. तर विचार, कौशल्य आणि श्रम यांच्या परंपरेतून अनेक कलांची निर्मिती झाली. आणि या कला आणि परंपरा यांचे ज्ञान प्रत्येक पिढीने पुढच्या पिढीकडे सोपवले. म्हणजेच आपल्या आजी आजोबांची जी पद्धत आहे, चालीरीती, रूढी, परंपरा, तर आईवडील वापरतात. जे आजी आजोबांच्या चालीरीती, रूढी, परंपरा आहे ते कोण वापरतात? आपले आईवडील. आणि त्यांची आपण वापरतो, त्यांची मुले वापरतात. तर आपल्याला संस्कृतीची व्याख्या काय करता येणार? तर आपला पहिला मुद्दा काय आहे? संस्कृती म्हणजे काय? तर संस्कृतीची व्याख्या काय करता येणार यावरून? तर विविध कला कौशल्ये आणि परंपरा यांचे अनेक पिढ्यांकडून मिळालेले ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या आधारे निर्माण झालेली जीवनपद्धती म्हणजे संस्कृती होय. तर हे जे काही विविध कला कौशल्य आहे आणि परंपरा, रूढी परंपरा आहे, यांचे अनेक पिढ्यांकडून जे काही ज्ञान मिळालेले आहे त्या ज्ञानाचा वापर करून किंवा त्या ज्ञानाच्या आधारे निर्माण झालेली जीवनपद्धती बनवलेली असते, त्यालाच संस्कृती असे म्हणतात. तर पहिला पॉईंट समजलेला आहे ना सर्वांना. आपला पहिला मुद्दा कोणता होता? संस्कृती म्हणजे काय? तर विविध कला कौशल्ये आणि परंपरा यांचे अनेक पिढ्यांकडून मिळालेले ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या आधारे निर्माण झालेली जीवनपद्धती यालाच संस्कृती असे म्हणतात. तर आपण दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया. नद्यांच्या खोऱ्यांमधील नागरी संस्कृती काय आहे बघूया. तर नवाश्मयुगीन संस्कृती ही कृषीप्रधान जीवनावर आधारलेल्या होत्या. म्हणजे शेतीवर अवलंबून होत्या. शेतीचे उत्पादन चांगले होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तुम्हाला माहीत असेल ना. शेतीचे उत्पादन चांगले व्हावं यास आपल्याला काय करावं लागते? कशाची आवश्यकता असते? तर सुपीक जमीन आणि मुबलक पाणी या दोहोंची आपल्याला आवश्यकता असते. तर हे दोन्ही ज्या ठिकाणी उपलब्ध होते त्या ठिकाणी नवाश्मयुगीन मानव आपली वस्ती करून राहत होता. हा जो मानव आहे तो वस्ती करून राहत होता. म्हणजेच तो नद्यांच्या काठावर आपली गावे वसवली होती. त्यामुळेच नद्यांच्या खोऱ्यामध्येच नवाश्मयुगीन संस्कृतीचा विकास झाला. तर नवाश्मयुगीन संस्कृतीचा विकास कुठे झाला? तर नद्यांच्या खोऱ्यामध्ये. तर नवाश्मयुगीन संस्कृतीमध्ये मानवाने आपल्या विविध कौशल्यांच्या आधारे उत्पादनामध्ये वाढ केली. चाकाच्या उपयोगामुळे उत्पादनाला अधिक चालना मिळाली. आपण शिकलो आहे ना चाकाच्या उपयोगामुळे काय काय झालं. तर अधिक चालना मिळाली. त्यामुळे व्यापारामध्ये अधिक भरभराट झाली. वाढत्या व्यापारामुळे मानवाला वस्तूच्या उत्पादन, विक्री म्हणजेच देवाणघेवाण याकरिता सांकेतिक खुणा व चिन्हे यांचा उपयोग होऊ लागला.
आणि यावरूनच कालांतराने सुधारित लिपी उदयाला आली आणि लेखन कौशल्य हे मानवाला अवगत झाले. तर या सर्व गोष्टींमुळेच नवाश्मयुगीन संस्कृतीमधून नागरी संस्कृती उदयाला आली. कोणती संस्कृती उदयाला आली? नागरी संस्कृती. तर जगामध्ये इसवी सन पूर्व सुमारे 3000 वर्षापूर्वी वेगवेगळ्या 4 प्रदेशांमध्ये एकाच वेळी वेगवेगळ्या 4 संस्कृती उदयाला आल्या. तर त्या 4 संस्कृती कोणत्या? तर त्या म्हणजे मेसोपोटेमिया, दुसरी आहे इजिप्त, तिसरी आहे भारतीय उपखंड, त्यालाच हडप्पा संस्कृती असे म्हणतात, आणि चौथी आहे चीन. तर हे ते 4 प्रदेश होत. तर हे जे 4 प्रदेश आहेत ते नद्यांच्या काठावर विकसित झाल्या, म्हणून या प्रदेशांतील प्राचीन नागरी संस्कृतींना नद्यांच्या खोऱ्यांतील नागरी संस्कृती असे म्हणतात. तर या प्राचीन संस्कृतीपैकी पहिल्या 2 संस्कृतीची आपण आज माहिती घेऊया. पहिली मेसोपोटेमिया आणि दुसरी इजिप्त. पहिली संस्कृती ही मेसोपोटेमिया. तर मेसोपोटेमिया हे नाव ऐकलं की आपल्याला वाटते की हे एखाद्या देशाचे नाव आहे, पण हे मेसोपोटेमिया हे एखाद्या देशाचे नाव नसून ते एका प्रदेशाचे नाव आहे. कशाचे नाव आहे? मेसोपोटेमिया हा एक प्रदेश आहे. मेसोपोटेमिया याचा अर्थ 2 नद्यांच्या मधला प्रदेश. ज्या 2 नद्या असतात त्याच्या मधला प्रदेश म्हणजेच दुआब. तर दुआबलाच मेसोपोटेमिया असे म्हणतात. 2 नद्यांच्या मधला प्रदेश म्हणजेच दुआब, त्यालाच मेसोपोटेमिया असे म्हणतात. तर हा आशिया खंडातील प्राचीन प्रदेश आहे. तर प्राचीन मेसोपोटेमिया म्हणजे काय? तर प्राचीन मेसोपोटेमिया म्हणजे टायग्रीस आणि युफ्रेटिस या 2 नद्यांमधील प्रदेश. तर ही जी आहे आशिया खंडातील ह्या 2 नद्या आहेत, टायग्रीस आणि युफ्रेटिस. तर या 2 नद्यांमधील प्रदेश म्हणजेच प्राचीन मेसोपोटेमिया होय. तर या दोन्ही नद्या ज्या आहेत प्रामुख्याने तुर्कस्तान, सिरिया आणि इराक या देशांमधून वाहतात. कुठून वाहतात? तुर्कस्तान, सिरिया आणि इराक या देशांमधून वाहतात. ही संस्कृती जी आहे मेसोपोटेमिया संस्कृती जगातील सर्वात प्राचीन नागरी संस्कृती आहे. तर मेसोपोटेमियामध्ये उरुक, निप्पूर यांसारखी प्राचीन नगरे होती. तर पहा ही तिन्ही नगरांची नावे दिलेली आहे. उरुक आणि निप्पूर ही प्राचीन नगरे होती आणि या नगरांमध्ये अतिशय समृद्ध म्हणजे विकसित अशी संस्कृती नांदत होती. अशी विकसित संस्कृती नांदत होती. ही संस्कृती नदीकाठावर वसल्याने शेती हा प्रमुख व्यवसाय होता. तर अशा प्रकारे आपण ही पहिली संस्कृती शिकलो आहोत, मेसोपोटेमिया. तर दुसरी संस्कृती शिकूया, इजिप्तची संस्कृती. आफ्रिका खंडातील उत्तरेला सहारा वाळवंट आहे. तर सहारा वाळवंटाच्या पूर्व भागातून नाईल नदी वाहते. कोणती नदी वाहते? नाईल नदी. तर नाईल नदी ही इजिप्तमधून वाहणारी सर्वात मोठी नदी आहे. नाईलच्या खोऱ्यात जगातील एक समृद्ध प्राचीन नागरी संस्कृती बहरली, म्हणजे ती विकसित झाली. कारण तिथे भरपूर प्रमाणात पाणी, मुबलक पाणी व सुपीक जमीन असल्यामुळे शेतीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत होते. त्यामुळे ही संस्कृती म्हणजे इजिप्तची प्राचीन संस्कृती होय. नाईल नदीला दरवर्षी पावसाळ्यात पूर येतो. तुम्हाला माहीत आहे ना, पावसाळ्यात पाऊस पडतो. भरपूर पावसामुळे नद्या ज्या आहेत त्या दुथडी भरून वाहतात, पूर येतो. त्याप्रमाणे नाईल नदीला सुद्धा दरवर्षी पावसाळ्यात पूर येतो. नदीच्या पाण्यासोबत आजूबाजूची माती, गाळ हे सुद्धा वाहत येते. नदीचं पाणी जसं वाहते तसं त्या पाण्यासोबतच आजूबाजूची जी माती आहे, जो गाळ आहे, तो सुद्धा पाण्यासोबत वाहत येतो. त्यामुळे नाईल नदीच्या काठची जमीन जी आहे ती गाळामुळे अत्यंत सुपीक झालेली आहे आणि ही जमीन अन्नधान्याच्या उत्पादनासाठी योग्य होती. तिथे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे लोक तिथेच घर बांधून राहू लागले, कारण तिथे उत्पादन हे जास्त होत होते, म्हणून लोक तिथेच घरे बांधून राहू लागले. इजिप्तमध्ये प्राचीन संस्कृतीचे लोक नाईल नदीवर ठिकठिकाणी बंधारे घालून नदीचे पाणी साठवत होते. तर बंधारे म्हणजे काय? तर आपण जसे आता नदीवर धरणे बांधतो, त्यामुळे नदीचे पाणी साठवले जाते
आणि सिंचनामध्ये 12ही महिने पाणी उपलब्ध होते ना. तर पावसाळा हा 4च महिन्याचा असतो. पावसाळ्यातच पाणी शेतीसाठी उपलब्ध होते. त्यासाठी लोक काय करतात, बंधारे बांधतात. तर त्याप्रमाणे इजिप्तच्या लोकांनी नाईल नदीवर बंधारे घालून पाणी अडवले. जो नदीचा गाळ आहे खाली बसल्यावर त्या पाण्याचा उपयोग त्यांनी सिंचनासाठी केला. म्हणजे केवळ पावसाळ्याच्या पाण्यावर शेतीसाठी अवलंबून न राहता ते लोक 12ही महिने साठवलेल्या पाण्यावर शेती करत होते. पावसाळ्यात फक्त 4च महिने पाणी उपलब्ध होते. तर त्याच पाण्यावर उपलब्ध न राहता बंधारे बांधून पाणी जे आहे ते 12ही महिने उपलब्ध होऊ लागले आणि त्या पाण्यावर शेती करत होते. म्हणजेच त्यांनी सिंचनासाठी पाण्याचा वापर केला. तर अशा प्रकारे आपण ही इजिप्तची संस्कृती शिकलो आहोत. तर सर्वांना समजली आहे ना. तर सर्वांनी घटकाचे वाचन करावे. संस्कृती म्हणजे काय, नद्याच्या खोऱ्यांमधील नागरी संस्कृती, विविध संस्कृती, मेसोपोटेमिया, इजिप्त या संस्कृतीचे सर्वांनी वाचन करावे. धन्यवाद.